प्रकार पहिला. तर पहिल्या प्रकारासाठी ते मी काबुली चणे घेतले आहे आणि 6 तास पाण्यामध्ये भिजवत घातले आहे. तर 1 कप इथे मी काबुली चणे घेतले. आता यातलं पाणी काढून घेतलं आणि यामध्ये चणे बुडेल इतकं पाणी घातलं, अर्धा चमचा मीठ घातलं, सगळं व्यवस्थित मिक्स करून घेतलं आणि आता हे कुकरला लावून घेते आहे. तर कुकरला मी हाय फ्लेमवरती 2 शिट्ट्या करून घेतल्या, कारण 2 शिट्ट्यामध्ये काबुली चणे व्यवस्थित बॉईल होतात. आणि कुकर पूर्णपणे थंड झालेला आहे. आता चण्यामधलं एक्स्ट्राचं पाणी काढून घ्यायचं आहे. आणि आता मसाल्यासाठी मी 1 चमचा लाल तिखट घेतला, पाव चमचा हळद घेतली, अर्धा चमचा काळा मसाला घेतला, अर्धा चमचा चाट मसाला घ्यायचा, अर्धा चमचा काळं मीठ घ्यायचं. आणि आता इथे मी फक्त पाव चमचा मीठ घेते, कारण चणे बॉईल करताना मी मीठ वापरला आहे. आता पॅनमध्ये 1 चमचा तेल घातलं, 1 चमचा जिरं घातलं आणि 1 मोठा कांदा अगदी बारीक चिरून मी यामध्ये घातलेला आहे. सोबतच 2 हिरव्या मिरच्या बघा उभ्या कट करून घेतल्या आहे आणि 1 मोठा टोमॅटो देखील यामध्ये बारीक कट करून घालते आहे. आणि हाय फ्लेमवरती आपल्याला सॉफ्ट होईपर्यंत हे परतून घ्यायचं आहे. तर गॅसची फ्लेम मी हायस्ट ठेवलेली आहे. आणि बघा कांदा टोमॅटो छान आता इथे सॉफ्ट झालेला आहे. आता यामध्ये अगदी थोडंसं हिंग म्हणजे पाव चमचा हिंग घातला आणि जे मसाले मी प्लेटमध्ये काढून घेतले ते सगळे मसाले यामध्ये घातले आणि फक्त अर्ध्या मिनिटासाठी हे परतून घ्यायचे. आता गॅसची फ्लेम अगदी मी लो केली आहे आणि लो फ्लेमवरती मसाले छान परतून घेते. आता यामध्ये बॉईल केलेले चणे घातले, यातलं सगळं पाणी मी काढून घेतलेलं आहे आणि सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. तर आता ही गॅसची फ्लेम लोच आहे आणि सगळं व्यवस्थित बघा मिक्स करून घेतलेलं आहे. सगळं छान व्यवस्थित मिक्स झालं. यामध्ये अर्ध्या निंबाचा रस घालून घेतला आणि हा सुद्धा व्यवस्थित मिक्स करून घेतला. आता गॅस मी बंद केलेला आहे. तर आपला अगदी मस्त चटपटीत असा काबुली चण्याचा चाट तयार झाला आहे. नक्की याप्रमाणे करून पहा, कारण हा चाट खायला खूप छान लागतो. तर अगदी गरमागरम असा हा काबुली चण्याचा चाट तयार झाला आहे. यावरती आवडीनुसार वरती तुम्ही आणखी बारीक चिरलेला कांदा घालू शकता. भरपूर इथे कांद्याची पात देखील घालू शकता. तर मी बारीक चिरलेला कांदा घातला आहे आणि बारीक चिरलेला टोमॅटो घातला आणि बघा कांद्याची पात घातलेली आहे बारीक चिरलेली आणि वरती अगदी भरपूर असा चाट मसाला घालायचा. भरपूर बारीक शेव देखील यावरती घातले आणि बारीक चिरलेली कोथिंबीर. तर आपला हा पहिला प्रकार म्हणजे काबुली चण्याचा चाट तयार झाला आहे. तर नक्की याप्रमाणे तुम्ही हा चाट करून पहा, कारण हा चाट चवीला खूप छान लागतो. तर नक्की ट्राय करा. तर असा आपला हा आजचा चाट प्रकारातील पहिला प्रकार तयार झालेला आहे, तोही अगदी झटपट. तर नक्की एकदा ट्राय करा आणि हा चाट प्रकार तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि माझी व्हिडिओज तुम्हाला आवडत असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करत चला आणि बेल आयकनला प्रेस करा, म्हणजे माझे येणारे सगळेच व्हिडिओ तुम्हाला सहज पाहता येईल आणि जमेल तितकं शेअरसुद्धा करा. तर आता इथे दुसऱ्या प्रकारासाठी मुरमुरे घेतले आहे. तर 1 मोठे बाउल मी ते मुरमुरे घेतले, त्यामध्ये फरसाण टाकलं आहे. तर मिक्स फरसाण टाकलं आहे आणि 1 बाउल भरून मी शेव मुरमुरा टाकला, वरती बारीक शेव घातले. आता यामध्ये बारीक चिरलेला भरपूर कांदा घालायचा आहे, बारीक चिरलेली कोथिंबीर घातली, 1 चमचा लाल तिखट घालायचं, चवीनुसार अर्धा चमच मीठ घातलं. आता यामध्ये 1 चमचा मी चाट मसाला घातला आहे आणि बारीक चिरलेला टोमॅटो घालायचा. तर इथे तयार मटकीची उसळ घातलेली आहे. तर 1 बाउल मी तयार मटकीची उसळ घातली आणि आंबट गोड अशी चिंचेची चटणी घातली आहे. तर 2 मोठे चमचे मी आंबट गोड चिंचेची चटणी घातली. भरपूर कोथिंबीर यामध्ये घालायची आणि अर्ध्या निंबाचा रस पिळून घेते आणि हे सगळं व्यवस्थित
एकजीव करून घ्यायचं. तर सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. तर अगदी मस्त चटपटीत अशी आपली ही ओली भेळ तयार झाली आहे. अगदी झटपट होते आणि अजिबात गॅसची वगैरे गरज लागत नाही. तर इथे मी मटकीची उसळ वापरली आहे. तुम्ही याऐवजी कुठलीही इथे उसळ वापरू शकता. तर बघा अगदी मस्त अशी आपली ही ओली भेळ तयार झाली. वरती छान बारीक शेव पेरायचे, बारीक चिरलेला कांदा घातला, बारीक चिरलेला टोमॅटो घालायचा आणि फेटलेलं दही घातलं आहे. आंबट गोड चिंचेची चटणी इच्छेनुसार घालायची आणि बारीक चिरलेली कोथिंबीर. तर अगदी झटपट होणारी आपली अशी ही ओली भेळ तयार झाली आहे. तर हा दुसरा चाटचा प्रकार देखील कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि आता तिसऱ्या प्रकारासाठी इथे मी काबुली चणे घेतले आहेत. तर 2 बाउल काबुली चणे घेतले आहे आणि 6-7 तासासाठी मी पाण्यामध्ये भिजवत घेतले. आता यातलं पाणी काढून घेतलं. कुकरमध्ये हे काबुली चणे घातले आहे आणि 7 बटाटे बघा मी सोलून घेतले आणि याचे अर्धे काप करून घेतले ते घातले आणि यामध्ये पाणी घालते. तर यामध्ये मी 2 ग्लास पाणी घातलं आहे आणि आता झाकण लावून घेते आणि कुकरच्या हाय फ्लेमवरती 3 आणि लो फ्लेमवरती 1 अशा मी शिट्ट्या करून घेत आहे. कारण 3 हाय फ्लेमवरती आणि 1 लो फ्लेमवरती शिट्ट्यामध्ये सगळं व्यवस्थित बॉईल होतं. आता बघा सगळं छान बॉईल झालेलं आहे. आता यामधले बटाटे मी काढून घेते आहे. तर आता सगळे बटाटे काढून घेतलेले आहे आणि आपल्याला हे काबुली चणे स्मॅश करून घ्यायचे आहे. तर स्मॅशरच्या सहाय्याने मी हे काबुली चणे स्मॅश करून घेते आहे. तर बघा सगळे चणे व्यवस्थित स्मॅश झालेले आहे. आता पॅनमध्ये 1 मोठा चमचा मी तेल घातलं. आता यामध्ये 1 चमचा जिरं घालायचं. जिरं छान तडतडलं की मग 1 मोठा कांदा अगदी बारीक चिरून घातला. 2 हिरव्या मिरच्या देखील बारीक चिरून यामध्ये घातल्या आणि कांदा सॉफ्ट होईपर्यंत परतून घ्यायचा आहे. तर बघा कांदा छान सॉफ्ट झालेला आहे. आता इथे मी 2 मोठे टोमॅटो मिक्सरला फिरवून घेतली, त्या प्युरी घातली, अर्धा चमचा यामध्ये हळद घातली आणि आता लाल तिखट घालते. तर 1 चमचा लाल तिखट घातलं, 1 चमचा धनेपूड घातलं, चवीनुसार 1 चमचा यामध्ये मीठ घातलं आणि सगळं एकदा व्यवस्थित मिक्स करून घेतलं आणि परतून घेते आहे. तर गॅसची फ्लेम आता इथे मी मिडियम ठेवली आहे आणि आपल्याला हे छान तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं. तर झाकून ठेवते बघा. 2 मिनटासाठी झाकून घेतलं. भरपूर असं तेल सुटलेलं. आता यामध्ये मी स्मॅश करून घेतलेले काबुली चणे घातले आणि सगळं व्यवस्थित एकदा मिक्स करून घेते. तर आता यामध्ये पाणी घालते आहे. तर अर्धा ग्लास फक्त यामध्ये मी पाणी घातलं, कारण पाणी यामध्ये खूप जास्त वापरायचं नाही. आता अर्ध्या निंबाचा रस मी इथे घातलेला आहे आणि निंबाचा रस घातला त्यामुळे 1 चमचा साखर घातली आणि सगळं व्यवस्थित मिक्स करून घेतलं. तर अगदी मस्त चटपटीत असा आपला हा काबुली चण्याचा रगडा तयार झाला. तर झाकून ठेवते आणि झाकून याला 2 मिनटासाठी उकळी येऊ देते. तर बघा याला छान उकळी आलेला आहे आणि अगदी मस्त हा काबुली चण्याचा रगडा तयार झाला आहे. तर हा रगडा मी झाकून ठेवते म्हणजे मग आता हा छान गरम राहील. तर आता आपल्याला पॅटीची तयारी करायची. त्यासाठी मी ब्रेड क्रम तयार करून घेतले आहे. तर अख्खा एक ब्रेडचा मी पॅकेट घेतला आहे आणि त्याचं ब्रेड क्रम तयार करून घेतलेलं आहे. आता जे बटाटे बॉईल करून घेतले ते देखील व्यवस्थित स्मॅश करून घ्यायचे आहेत. तर तुम्ही बटाटे किसून देखील इथे घेऊ शकता. आता यामध्ये मी सगळं ब्रेड क्रम घालून घेतलेलं आहे. आता यामध्ये पाव चमचा हळद घातली, अर्धा चमचा लाल तिखट घातलं, अर्धा चमचा यामध्ये चवीपुरतं मीठ घातलं आणि सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. तर बघा सगळं व्यवस्थित मिक्स करून झालेलं आहे. तर आता याची पॅटीस करून घेते आहे. तर बघा अशा प्रकारे गोल आकारामध्ये मी याची पॅटीस तयार करून घेतली आहे आणि आता आपल्याला हे पॅटीस शॅलो फ्राय करायचे आहे. तर पॅनमध्ये अगदी थोडंसं तेल घातलं. तर फक्त अर्धा चमचा यामध्ये मी तेल घातलं आणि आता तयार पॅटीस यामध्ये शॅलो फ्राय करून घेते. तर हाय फ्लेमवरती मी हे बटाट्याची पॅटीस शॅलो फ्राय करून घेते आहे. तर दोन्ही साईडने व्यवस्थित आपल्याला छान हे भाजून घ्यायचे आहे. तर बघा पहिली साईड व्यवस्थित झालेली आहे. आता दुसऱ्या साईडने सुद्धा मी हे दोन्ही पॅटीस भाजून घेते. तर अगदी कमीत कमी तेलामध्ये आपले पॅटीस हे शॅलो फ्राय झाले. आता पॅटीस घेतली आहे, वरती भरपूर असा आपला रगडा घालायचा आणि आता यामध्ये फेटलेलं गोड दही घातलेलं आहे आणि बारीक शेववरती छान घालायची. भरपूर अशी शेव इथे मी घातलेली आहे
आणि बारीक चिरलेला कांदा घालायचा आणि वरती कोथिंबीर घातली. आंबट गोड चटणी घालायची आणि आपला हा देखील तयार झाला आहे चाट. तर आजचे हे तिन्ही चाटचे प्रकार तुम्हाला नक्कीच आवडल्याची आशा करते. तर हा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, जमेल तितकं शेअरसुद्धा करा आणि माझे व्हिडिओज आवडत असेल याची आशा करते. धन्यवाद.